नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज सकाळी एक वेगळी शांतता होती. ना घाई ना पळापळ. कारण आज मला शाळेला हाफ डे होता. म्हणून आज सकाळी थोडी निवांत सुरू झाली. म्हणून उठल्यावर पहिला विचार केला, आज काय बनवायचं? मग लगेच ठरवलं आज वाटाणा भात करायचा. कारण माझा डब्बा नव्हता, फक्त सरांसाठी काहीतरी बनवायचं होतं म्हणून. किचन मध्ये गेले, तांदळाचा डब्बा काढला, तांदूळ काढले, तांदूळ नीट निवडले आणि स्वच्छ धुवून घेतले. तांदूळ आणि वाटाणा दोन्ही सोबत शिजायला ठेवलं आणि नंतर भाजी काहीतरी करायची म्हणून वांग आणि डाळ थोडासा रस्सा भाजी केली. मग तेही भाजी आणि भात एक साथ शिजत होते आणि म्हणून मी किचन आवरायला घेतला. गॅसवर शिजणारा भाताची वाफ आणि त्यावर वाफेवर बरोबर हळूवार येणारा खमंग वास. खरं सांगू, असं शांत सकाळ किचन मध्ये काम करताना खूप रिलॅक्स होतं. दररोजची घाई असते, डब्बा, शाळा, घर, पण कधी कधी अशी निवांत सकाळी मिळाली की मग बरं वाटतं. भात गॅसवर ठेवला आणि मी किचन मधून बाहेर पडले, कारण अजून काही कामे बाकी होते. सकाळचं सगळ्यात महत्वाचं काम, सगळ्यात आधी तोंड धुवून घेतलं, मग लगेच ब्रश करायला घेतला. खरं सांगायचं, सकाळी उठल्यानंतर ब्रश केला ना मग खूप गरजेचं असतं. नाही तोंडाला वास येतो, नाही दातही खराब होतात. म्हणून ब्रश केला. मग आंघोळ करून सगळं पटकन आवरलं. तोपर्यंत मनात एकच विचार होता, भात शिजला असेल. मग लगेच किचन मध्ये गेले, झाकण उघडून पाहिलं. छान वाफ येत होती, भात अगदी मस्त शिजला होता. कधी कधी असं वाटतं, घरातील छोटी छोटी कामं आपलं पूर्ण दिवस सेट करून देतात. आज सकाळी वाटाणा भात आणि वांग्याची भाजी झाली. स्वयंपाक झाल्यावर फ्रीज मधून काढलेलं सगळं सामान परत व्यवस्थित फ्रीज मध्ये ठेवलं. मग किचन साफ करायला घेतला. किचन नीट आवरला आणि मनही खूप शांत होतं. मग मी थोडं पाणी पिलं आणि लगेच चहा ठेवला. थोड्याच वेळात चहा रेडी झाला. कपामध्ये चहा काढला. सरांचा डब्बा भरला होता. सकाळचं फ्रेश वाटाणा भात, वांग्याची भाजी. आज सलाड नव्हतं म्हणून थोडासा लसूण चिवडा पण दिला. डब्बा नीट पॅक केला आणि सरांना पण चहा देऊन आले. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी खूप साध्या वाटतात, पण त्यातच आपला दिवस सुरू होतो. आज माझा शाळेचा हाफ डे होता म्हणून माझा डब्बा नव्हता. सरांनी आणि मी चहा पिला आणि आम्ही दोघेही शाळेसाठी निघालो. मग आम्ही नेहमीसारखं बाईकवरून शाळेकडे निघालो. सरांनी मला रेल्वे स्टेशनवर सोडलं आणि ते त्यांच्या शाळेकडे गेले. स्टेशनवर पोहोचले आणि काय योग, माझी ट्रेन लगेच आली. मी पटकन ट्रेन पकडली आणि थोड्याच वेळात शाळेत पोहोचले. आज हाफ डे होता म्हणून काम आवरून मी लवकरच घरी आले. आज माझा पण उपवास होता. घरी आले तर आईने गरम खिचडी आणि उपवासाचे काही पापड तळून ठेवले होते. मग आम्ही शांतपणे दोघीने फराळ केला आणि थोडासा आरामही केला. पण दुपारी अचानक आमचा एक नवीन प्लॅन ठरला. आज आम्ही काही घरी गोड बुंदी बनवायचं ठरवलं. चण्याचं पीठ आणि पाणी मस्त फेटून घेतलं. कढईत तेल गरम झालं आणि आईने बुंदी टाकायला सुरुवात केली. गरम तेलात गोल गोल फुगलेली बुंदी तयार होत होती. किचन मध्ये इतका छान सुगंध की ती वाटत होता लगेच खाऊ. पण थोड्या वेळात एक परातभर बुंदी रेडी झाली. आता पुढचं काम गोड पाक बनवायचं. खरं सांगू का, घरात असं अचानक काहीतरी नवं बनवलं की दिवस अजून छान वाटतो. बुंदी तर झाली, पण खरी चव येते एका गोष्टीमुळे, नाहीतर बुंदी बिघडू शकते. परातभर गोल गोल दाणेदार बुंदी तयार होती. कढईत साखर आणि पाणी टाकलं. हळूहळू उकळी येऊ लागली. चमच्याने हलवत हलवत मी त्याची चाचणी घेत होते. पाक खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको, कारण पाक बरोबर झाला तर ठीक आहे. कधी बुंदी पातळ पडते, कधी बुंदीमध्ये साखरेचे खडे तयार होतात. म्हणून पाक अगदी बरोबर होणे खूप गरजेचं असतं. पाक तयार झाला. मग आम्ही ती गोल गोल दाणेदार बुंदी हळूवार टाकत राहिलो. हळूवार मिक्स केली आणि थोड्याच वेळात छान गोड बुंदी रेडी झाली. किचन मध्ये तर मस्त गोड सुगंध पसरला होता. घरात असं काहीतरी स्वतः बनवलं की त्याची चव दुप्पट गोड लागते. आमच्याकडे सण असो किंवा नसो, काही खायची इच्छा झाली की आम्ही कधी पण बनवत असतो. आमची गोड बुंदी तयार झाली होती. किचन मध्ये अजूनही गोड सुगंध पसरला होता. तोपर्यंत मुलींची शाळा सुटली. या दोघी मस्ती करत करत घरी आल्या. रस्त्यात चालताना देखील दोघींच्या गप्पा, हसणं, थोडी ढकलाढकली. म्हणजे घरात पोहोचण्याच्या आधीच त्यांची मस्ती सुरू. दार उघडलं आणि मला घरी बघितलं, कारण मी नेहमी या वेळेला घरी नसते. आज मला बघून दोघींच्या चेहऱ्यावर एकदम मोठं हसू आलं आणि लगेच प्रश्न करतायत, आज घरी? मग लगे बोलतात, गार्गी बोलते, काय बनवलं? मग मी म्हणाले, आज गोड बुंदी बनवली. मग दोघींनी थोडी थोडी बुंदी दिली. खाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरं बघण्यासारखा असतो. मुलांना मोठ्या गोष्टीची गरज नसते. कधी कधी
असे छोटे छोटे गोड खास क्षण त्यांच्यासाठी खूप खास असतात. इतक्यात त्यांचा दिवस खास बनतो. आज एक छोटासा निर्णय घेतला, कारण मोबाईल आणि लॅपटॉपमुळे माझ्या डोळ्यांना थोडासा प्रोटेस्ट सुरू केला होता. संध्याकाळी सगळ्यांनी मस्त चहा घेतला, थोडं फ्रेश झाले आणि मग ठरवलं आज चष्मा घ्यायचा. मग आम्ही निघालो चष्म्याच्या दुकानात. दुकानात गेल्यावर इतकं वेगळ्या फ्रेम, हे घेऊ का ते घेऊ काही कळत नव्हतं. काही फ्रेम स्टायलिश, काही खूपच वेगळ्या. पण एक फ्रेम लावली आणि आरशात बघितलं, बस. मग लगेच म्हणला हा चष्मा घेऊ. कधी कधी छोट्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात, विशेषतः जेव्हा आपण काम दिवसभर स्क्रीनवर करत असतो. आज आम्ही मुलांसोबत असा एक छोटासा गेम खेळलो आणि मला खूप महत्वाची गोष्ट जाणवली. घरी आल्यावर थोडा वेळ आम्ही सगळे बसलो, मग सहज मुलांसोबत एक छोटासा गेम खेळायला सुरुवात केली. कोणी हसत होतं, कोणी जिंकण्याचा प्रयत्न करत होतं. घरात एक मजेशीर वातावरण झालं. मोबाईल बाजूला ठेवून फक्त सगळे मिळून खेळत होतो. तेव्हा जाणवलं, असे छोटे छोटे गेम खेळलं की मुलांची मोटर स्किल खूप छान डेव्हलप होते. त्यांचा कॉमन सेन्स वाढतो आणि त्या बऱ्याच गोष्टी आपोआप शिकायला मिळतात. म्हणून वाटतं आपण किती बिझी असलो तरी थोडा वेळ काढून मुलांसोबत खेळणं खूप गरजेचं आहे. इतक्यात किचन मधून आवाज आला, स्वयंपाक रेडी झाला होता. मग लगेच हात धुतले आणि सगळे मिळून जेवायला बसलो. जेवण झाल्यावर आमच्या घरी काय झालं माहितीये, छोटा टेंट हाऊस बनवला. आज संध्याकाळचं जेवण खूप स्पेशल झालं. सगळ्यांनी खूप चवीने खाल्लं. गार्गीने पण आज नवीन डिश ट्राय केली आणि तिला ती खूप आवडली. जेवण झालं की मग गार्गीने खेळायला दुसरा राऊंड सुरू केला. तिच्याकडे टेंट हाऊस आहे, पण तिला नवीन काहीतरी बनवायचा होता. म्हणून तिने घरातल्या उशा, चादरी, गोदडे घेऊन एक छोटा टेंट हाऊस तयार केला. टेंटमध्ये बसून आम्ही खेळत होतो, हसत होतो, गप्पा मारत होतो. ते पाहून मलाही खूप मजा आली. खरं सांगायचं तर मुलांना फक्त खेळायला जागा नाही, तर आपला वेळ आणि साथही खूप महत्वाची असते. अशा गोष्टीमुळे मुलांना आणखीन शिकण्याची आणि खेळण्याची मजा येते. आता आम्ही सगळे झोपायला तयार आहोत. तुम्ही तुमच्या मुलांसोबत कुठले गेम खेळतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.